आज आपण ना चिकनची नवीन रेसिपी बघणार आहोत। दरवेळेला मी तीळ, जिरं, खोबरं अगदी बेसिक मसाले वापरून ना चिकन तयार करते, पण आज आहे ते चिकन अगदी मालवण टाईप म्हटलं तरी चालतं। तर रत्नागिरीची आमची मैत्रीण आलती आणि तिनं ही मला रेसिपी सांगितली आहे। तर विशेषतः तुम्हाला सांगतो, ह्यामध्ये तीळ जिरं न वापरता हे चिकन केलं जातं। तर माझ्या मिस्टरांनी पहिला आहे ते चांगलं स्वच्छ पांढरं शुभ्र चिकन धुवून काढलं आहे। त्यामध्ये दही घातलं आहे 2-3 चमचे, त्यामध्ये मीठ घालायचं आणि हळद घालायची। हे पहिल्यांदा आपण फ्रीजमध्ये मॅरिनेशन करून ठेवणार आहोत, त्यामुळं काय होतं चिकनला चांगली चव येते बरं का। तर हे दही आणि हे सगळं लावून आहे ते छान असं मी मिक्स करून ठेवले माझ्या मिस्टरांनी। तर विशेष सांगतो, चिकन धुवायचं काम माझे मिस्टर कायम करतात, कारण दुसऱ्याने धुतलेलं त्यांना आवडत नाही। आणि शक्यतो भाज्या पावसाळ्यामध्ये धुवा आणि चिकनसुद्धा ना कायमच धुत जावा। तर आता काय करायचं, पॅन ठेवला आहे शेगडीवर, त्यामध्ये आता एक 5-6 कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि ते कट करून घ्यायचे। त्यामध्ये आता तेल घातलं आहे 3 चमचे, त्या 3 चमचे तेलामध्ये हे कांदे ते छान असे करपून म्हणजे करपूस भाजून घ्यायचे। नुसताच भाजून घ्यायचे नाही, करपूस भाजले की आमटीला छान अशी चव येते। बघू शकता करपूस अशी भाजून घेतलेत। मीडियम ते लो करूनच हा सगळा कांदा भाजून घ्यायचा। तो भाजत आला की त्यामध्ये आता टमाटर घातले आहेत 4, तर ते सुद्धा लांबडे कट करून घेतले आहेत। इथं घेतलं आहे लसूण घ्यायचा भरपूर, सोलून घ्यायचा। एक 30-35 पाकळ्या आहेत, तर मी लसूण घेतला आहे, खोबरं घेतलं आहे आणि जे कोथिंबीरच्या मागच्या त्या काड्या असतात त्या ह्यामध्ये घालायच्या। चक्रीफूल घालायचं, तमालपत्री घालायचं आणि हे आहे धने। शक्यतो मालवणी जेवणामध्ये, कोकणा जेवणामध्ये ना हे असे 2-3 पदार्थ ना मुख्य आहेत, ते घातले जातात। लसणाचा भरपूर वापर केला जातो आणि हे सगळं छान भाजून झालं की थंड झालं की आपण बारीक करून घ्यायचं। नंतरच आमटी तयार करायला घेतली आहे मी इथं मिक्सरला बारीक करून। तर तेल घातलं आहे इथं, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की हा मसाला ह्यामध्ये ॲड करायचा। तर शक्यतो आपण मसाला आहे ते जास्त वेळ भाजून घेणार नाही, कारण की अगोदरच आपण हा मसाला छान असा भाजून घेतला आहे, कांदा वगैरे करपून घेतला आहे। करपलेल्या कांद्यामुळं ना आमटीला छान चव येतो, त्यामुळं ही लक्षात ठेवा ही टिप। तर हा आपण तेलामध्ये छान असं हे भाजून घ्यायचं तेल सुटोस तर। ह्यामध्ये घालायचं लाल तिखट, जितकं आवडतं तितकं घालायचं। शक्यतो नॉनव्हेज करायचं झालं की झणझणीत असलं की छान चव देते। गरमागरम भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर एकदम झणझणीत रस्सा, किंवा असंच आता पावसाळ्यामध्ये ना आपलं असं बाहेर गॅलरी वगैरे असेल तर तिथं बसून आपल्याला हा रस्सा प्यायला ना वेगळीच मजा येते। बाहेर पाऊस चालू आहे आणि घरामध्ये नॉनव्हेज शिजत असेल तर ह्याच्यासारखं दुसरं सुखच नसतं। तर आता हे ते छान असं परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर त्याला पाणी सुटलं पाहिजे, तेल सुटलं पाहिजे सगळ्या मसाल्याला आणि लाल तिखटाला। नंतर गरम पाणी ह्यामध्ये ॲड करायचं। तुम्हाला घट्ट, पातळ किंवा जर कचकचीत पाहिजे असेल तर तसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर बघू शकताय अशी छान अशी उकळत तशी तर्री येत आहे। आणि ह्यामध्ये थोडासा मी सुहाना मसाला वापरला आहे। कुठलाही मसाला तुमचा चिकनचा असेल तर ह्यामध्ये घातला तरी चालतो। तर ही सगळं छान असे मसाला शिजवून घेतले की हा मसाला घातल्यानंतर ह्यामध्ये घालायची हिरवीगार कोथिंबीर। तर सुक्कं वगैरे नंतर केलं आहे, तर तुम्हाला सुक्कं नको असेल तर असाच रस्सा खूप सुंदर लागतो। गरमागरम भाकरी कुस्कुरायची आणि ते हा रस्सा आणि हे मटण एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा, तुमचं फेवरेटच होऊन जाईल। तीळ जिरं वगैरे असतं तसं ते ॲडिशन केल्यापेक्षा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने करा। धन्यवाद।